संतोष देशमुख कुटुंबीय आणि शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार, तर महंत नामदेव शास्त्रींची ते भेट घेणार. आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन महंत शास्त्रींकडे न्यायाची मागणी करणार. नामदेव शास्त्रींची स्वतःची भूमिका आहे, त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. नामदेव शास्त्री म्हणाले, धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिले, अंतःकरण पाहिलं आणि भगवानगडावरून त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी आता वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात सुद्धा पाहावं, त्यांच्या अंतःकरणातील दुःख सुद्धा पाहावं. अंजली दमानी यांचा नामदेव शास्त्रींवर निशाणा. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी घेतली धनंजय देशमुखांची भेट, तर कुणाला शंका झाल्यास या ठिकाणी भेट घेणं माझं कर्तव्य आहे, अशोक थोरातांची यावर प्रतिक्रिया. तर संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलणार, थोरातांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातील 183 जणांच्या बंदुकींचं लायसन्स रद्द, बीड जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई. तर गुन्हे दाखल असताना सुद्धा अनेकांकडे शस्त्र परवाने आणल्याची माहिती. आणखी 127 परवाने रद्द होण्याची सुद्धा शक्यता. बीड पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर, अवैध वाळू तस्करी बंद करा, अन्यथा हद्दपाराची आणि मकोकाची कारवाई. 51 वाळू तस्करांना कार्यालयामध्ये बोलावून इशारा, तर 26 जणांवर प्रतिबंधक कारवाई. येवल्यामध्ये अवैध धंद्यांवरून छगन भुजबळ आक्रमक, तालुक्यामध्ये शांतता राहिली पाहिजे, भुजबळांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कानउघडणी. पुणे मेट्रोसाठी अर्थसंकल्पात 837 कोटींची तरतूद, तर पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकांच्या कामांना यामुळे वेग येणार. पुण्यामध्ये बालाजीनगर मेट्रो थांब्यासाठी मेट्रोकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या जागेची मागणी, थांब्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांना पत्र.